नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण बीए फर्स्ट इयरचा सेकंड सेमिस्टरचा जो थर्ड पेपर आहे इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स या पेपरची आन्सर की पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, हा पेपर अत्यंत सोपा आलेला होता आणि आपण सगळी सरावाची प्रश्न याच्यामध्ये घेतलेली होती, पण जे विद्यार्थी अभ्यास करून ऑनलाईन परीक्षा दिलेली आहेत त्यांना एमसीक्यूच्या सरावाची उत्सुकता असते, आन्सर की पाहावी अशी वाटते आणि म्हणून आपण ही आन्सर की आपल्यासाठी बनवलेली आहे। विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिभनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री अवधूत स्वामी महाविद्यालय उदगीर। या चॅनलवर जर कोणी नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हे चॅनल शेअर करा। सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतात, अद्यापही 70% विद्यार्थी सबस्क्राईब न करता पाहतात। निश्चितपणे आपल्या लक्षात आला असेल की परीक्षेमध्ये आपल्याला या व्हिडिओचा किती फायदा झालेला आहे। अनेक विद्यार्थ्यांनी पैकी मार्क घेतल्याचे मेसेज टाकलेले आहेत आणि ही मेसेजेस आम्हाला बळ देत असतात हे सगळे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर पाहू विद्यार्थी मित्र, आज आपण नांदेड क्लस्टरची बीए फर्स्ट इयरची पेपर थर्डची जी एमसीक्यू पेपर आहे त्याची आन्सर की काय आहे ते। पहिला प्रश्न काय आहे तो लक्ष द्या। डॅश या देशाला लोकशाहीची जननी असे म्हणतात आणि विद्यार्थी आपल्याला ज्ञात आहे की इंग्लंड या देशाला लोकशाहीची जननी असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, वितरणात्मक व सुधारणात्मक न्याय ही संकल्पना कोणी मांडली आणि विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांनी आता जॉन रॉल्सने ही संकल्पना मांडलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, डॅश ही न्यायाची उगमस्थाने आहेत आणि विद्यार्थी मित्र धर्म, निसर्ग, अर्थव्यवस्था ही सर्वच न्यायाची उगमस्थाने आहेत, त्यामुळे याचं उत्तर काय येईल? वरील सर्व याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, डॅश या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्य जगाला मिळाली आणि विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे फ्रेंच राज्यक्रांतीतून ही मूल्य जगाला मिळालेली आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रगतिवादी राष्ट्रवाद डॅशवर भर देतो। प्रगतिवादी राष्ट्रवाद, अनाक्रमण, धर्मनिरपेक्षता आणि मानवतावाद या सर्वांवरच भर देतो, म्हणजे याचं उत्तर काय येईल? वरील सर्व हे याचं उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, हिटलर मुसोलिनीचा राष्ट्रवाद डॅश या प्रकारचा होता, तो आक्रमक राष्ट्रवाद होता। हिटलर आणि मुसोलिनींनी नाझिझम असो किंवा फॅसिझम असो यामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती। जसं स्त्रीत्वाविना मातृत्व पूर्ण होत नाही, मातृत्वाविना स्त्रीत्व पूर्ण होत नाही, तसं युद्धाविना पुरुषत्व सिद्ध होत नाही, म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, नेशन हा शब्द डॅश भाषेतील नेशिओ पासून बनलेला आहे, तर हा शब्द लॅटिन भाषेतील नेशिओ पासून बनलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रवादाबद्दल सत्यविधान ओळखा। राष्ट्रवादाबद्दल सत्यविधान, राष्ट्रवाद ही भावना विचारधारा आहे, राष्ट्रवादामुळे स्वकीय राष्ट्रवाद, राष्ट्रभाषा, वंश, संस्कृतीबद्दल आत्मीयता निर्माण होते, हेही सत्य आहे। त्यानंतरचं विधान आहे राष्ट्रवाद यामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते, हेही सत्य आहे, म्हणजे उत्तर काय येईल? वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, मानवनिर्मित विषमता नष्ट करणे म्हणजे समता होय। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, अतिश्रीमंत व अतिगरीब यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न डॅश या तत्वात केला जातो, तर हा आर्थिक समतेमध्ये केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे लेजिटिमसी हा शब्द डॅश भाषेतील लेजिटिमस या शब्दापासून तयार झालेला आहे, हा लॅटिन भाषेतील लेजिटिमस या शब्दापासून तयार झालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात मतदानासाठी डॅश वयाची अट आहे, भारतात मतदानासाठी 18 वर्षाची वयाची अट आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र हो, थिअरी ऑफ जस्टिस हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला किंवा हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो जॉन रॉल्सने लिहिलेला ग्रंथ आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे सामाजिक न्याय ही संकल्पना डॅश ह्या शासन पद्धतीत महत्त्वाची मानली जाते। सामाजिक न्याय ही संकल्पना लोकशाहीमध्ये महत्त्वाची मानली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, जस्टिस हा शब्द जस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला असून त्याचा मराठी अर्थ डॅश असा होतो, त्याचा मराठी अर्थ जोडणे किंवा एकत्र बांधणे असा होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, अधिमान्यतेच्या आधारावर सत्ता चालविणे केव्हाही चांगली असते, कारण सत्तेला स्थैर्य मिळते, कमी खर्चाची असते, लोकशाहीसाठी आवश्यक असते, याचं उत्तर काय येईल? वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, डॅश ही लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, सत्तेची विकेंद्रीकरण ही लोकशाहीची वैशिष्ट्ये, याचं उत्तर काय येईल? वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
राष्ट्रवाद लोकांमध्ये डॅश डॅश भावना निर्माण करते, राष्ट्रवाद लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, राष्ट्र निर्माण होण्यासाठी डॅश डॅश या घटकाची आवश्यकता असते, समान इतिहास, भाषा, संस्कृती, आणि म्हणून याचं उत्तर काय येईल, वरीलपैकी सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, डॅश डॅश ही भावना लोकांमध्ये देशाप्रती आत्मसमर्पण व त्याग करण्यास शिकविते, राष्ट्रवाद ही भावना लोकांमध्ये आत्मसमर्पण आणि त्यागाची भावना निर्माण करते। त्यानंतरचा प्रश्न आहे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॅश डॅश या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी लिखित संविधान, राष्ट्रीय चारित्र्य आणि शिक्षण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे याचं उत्तर काय येईल, वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, लोकशाहीचे मुख्यतः प्रकार पडतात, लोकशाहीचे 2 प्रकार पडतात, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही ज्याला आपण म्हणतो, आणि मग प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये अध्यक्षीय आणि संसदीय अशी 2 प्रकार पडतात। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही डॅश डॅश देशात पाहायला मिळते, प्रत्यक्ष लोकशाही स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, डॅश डॅश ही अधिमान्यता मिळवण्याची साधने आहेत, विचारप्रणाली, विश्वास, नेत्याच्या दिव्य वलयावरील श्रद्धा ही अधिमान्यतेची साधने आहेत, म्हणजे याचं उत्तर काय येईल, वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, सत्ताधारक राजकीय व्यवस्थेची माहिती देण्यासाठी संशोधनाच्या माध्यमाचा वापर करतात, त्यात डॅश डॅशचा समावेश होतो, वर्तमानपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी, म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, डॅश डॅश या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असत नाही, याचं उत्तर आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे इटालीमध्ये डॅश डॅश यांनी लोकांमध्ये प्रखर राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले, आणि विद्यार्थ्यांचं उत्तर आहे जोसेफ मॅझिनी यांनी राष्ट्रवादाबद्दल मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या प्रेरणेने सावरकरांनी सुद्धा आपल्या देशात राष्ट्रवाद निर्माण व्हावा म्हणून जोसेफ मॅझिनीचं चरित्र मराठीमध्ये लिहिलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, प्रत्यक्ष लोकशाहीचे डॅश डॅश हे मार्ग आहेत, विधी, उपक्रम, प्रत्यावाहन आणि सार्वमत ही प्रत्यक्ष लोकशाहीची मार्ग आहेत, आणि म्हणजे याचं उत्तर काय येईल, वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, नाममात्र प्रमुख, वास्तविक प्रमुख डॅश डॅश शासन पद्धतीमध्ये असतात, ही संसदीय शासन पद्धतीमध्ये असतात, पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख आहे, राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, भारत पाकिस्तान फाळणीमागे डॅश डॅश हे महत्त्वाचे कारण होते, धार्मिक एकतेचा अभाव हे महत्त्वाचे कारण होते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, डॅश डॅश या देशात अध्यक्षीय शासन पद्धती आहे आणि अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, लिबर्टी हा शब्द डॅश डॅश या भाषेतील लिबर या शब्दापासून निर्माण झाला, लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून लिबर्टी हा शब्द निर्माण झालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, लोकमान्य टिळकांनी भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यासाठी डॅश डॅशवर भर दिला, राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34, सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला अधिष्ठान व पाठिंबा मिळतो त्याला डॅश डॅश म्हणतात, त्याला अधिमान्यता असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, डॅश डॅश हा आधुनिक काळातील शासनाचा लोकप्रिय प्रकार आहे, लोकशाही हा आधुनिक काळातील शासनाचा लोकप्रिय प्रकार आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 36, अधिमान्यतेच्या आधारावर सत्ता टिकविता येते, आणि म्हणून याचं उत्तर काय येईल, सत्ता टिकविता येते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, आणि विद्यार्थ्यांचं उत्तर आहे जॉन स्टुअर्ट मिल ने नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे, थॉमस ग्रीन, लास्की आणि बार ही सकारात्मक स्वातंत्र्याची पुरस्कर्ते आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38, डॅश डॅश हे स्वातंत्र्याचे प्रकार आहेत, नैसर्गिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य, सर्वच स्वातंत्र्याचे प्रकार आहेत, याचं उत्तर काय येईल, वरील सर्व। प्रश्न क्रमांक आहे 39, परकीय सत्तेच्या जोखडातून राष्ट्रमुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय। त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न क्रमांक 40, डेमोक्रेसी हा शब्द डेमोक्रेटिया या डॅश डॅश भाषेतील शब्दापासून निर्माण झाला, हा ग्रीकांच्या लॅटिन भाषेतील शब्दापासून निर्माण झालेला आहे। या पर्यायामध्ये दोन्ही दिलेले आहेत, ग्रीक मार्लक आणि लॅटिन मार्लक, दोन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर आहेत। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण 40 प्रश्नाची उत्तरं पाहिलेली आहेत, यामध्ये माझंही एखादं उत्तर चुकू शकते, आपण मला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रो, या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अधिकाधिक विद्यार्थी मित्राला शेअर करा, आणि
असेच व्हिडिओ आपण पुन्हा पुन्हा घेऊन येतात.